कोपरगाव येथील मतिमंद युवती अत्याचार प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। याप्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मुलीला मानसिक धक्का मोठ्या प्रमाणात बसला आहे। अजूनही समाजामध्ये अशा प्रकारचे नराधम आहेत आणि हा मानवतेला काळिमा फासणारा आहे। या घटनेचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे। या घटनेमधील काही आरोपी अजूनही फरार असल्याचं समजतंय, तर पोलिसांनी तपास कार्यास गती द्यावी आणि आरोपींना जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि कुटुंबियांनी केलेली मागणी मान्य व्हावी। या घटनेचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा, तसेच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची या खटल्याकरिता नेमणूक करावी। तर आजच मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात निवेदन देऊ असं आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिलं। तसेच काल एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचून मला फार दुःख वाटलं। प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य असली तरी आपल्या संवेदना जागृत ठेवूनच काम करावं असंही ते म्हणाले। राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यामुळे महिलांमध्ये प्रामुख्याने असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, तर सरकार कोणतेही असो त्या बाबतीमध्ये विशेष पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। विशेषतः या घटनेचा विचार करिता अधिक प्रभावी अंमलबजावणी शासनानं करावी असंही ते या प्रसंगी म्हणाले। आज त्या पीडित मुलीची भेट घेतली। एक मोठा मानसिक धक्का त्या मुलीला आणि त्याबरोबर त्या कुटुंबियांच्यावर तो आघात झालेला आहे। अजूनही समाजामध्ये अशा प्रकारचे नराधम आहेत आणि एक मोठा काळिमा मला वाटतं मानवतेला झालेला आहे। या घटनेचा किती निषेध करावा तेवढा कमीच आहे। आरोपींना शिक्षा झाली पाहिजे। अजूनही याच्यातले काही आरोपी अजूनही फरार आहेत अशी माहिती आहे, परंतु निश्चितच या बाबतीमध्ये जी काही कारवाई पोलिसांकडून करायला पाहिजे ती अधिक मला वाटतं त्याच्यात त्याला गती देण्याची आवश्यकता आहे। कुटुंबियांनी जी मागणी केलेली आहे की फास्ट ट्रॅकवर खटला चालावा किंवा विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, तर आम्ही आता आज शिर्डीला माननीय मुख्यमंत्री येत आहे, तर आम्ही सगळेच मिळून त्यांना तशा प्रकारचं निवेदन देणार आहोत। आणि दुर्दैवानं या सगळा घटनाक्रम पाहिल्याच्या नंतर एखाद्या वर्तमानपत्रानं साज दैनिक असेल त्यांनी अशा पद्धतीचं या घटनेच्यावर जे काही वक्तव्य केलेलं आहे अतिशय दुःख आहे। हे वाचल्यानंतर अतिशय दुःख होतं। आपल्या संवेदना कुठे हरवल्यात का असा प्रश्न पुढतो। ठीक आहे, त्यांच्यावर पोलीस केस होईल, कारवाई होईल, तो कायद्याच्या प्रक्रियेचा भाग आहे, परंतु मला वाटतं की प्रत्येकाने याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या इच्छेला आपण काय लिहितो, शेवटी बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण त्याच्या मर्यादासुद्धा संबंधितांनी ओळखण्याची आवश्यकता आहे। राज्यामध्ये जे घटना घडत आहेत की वेळोवेळी विधानसभेमध्ये आम्ही बोललो, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जे आहेत रोज त्याची सरकारची लक्तरं टांगली जातात, ज्यातून अतिशय असुरक्षिततेची भावना विशेष करून महिलांच्यामध्ये जे होते, नागपूर असेल, नाशिक असेल, पुण्यासारख्या शहरामध्ये, तर सरकार म्हणून कोणतंही सरकार असलं तरी मला वाटतं की याच्यामध्ये विशेष सरकारनं आता पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। राज्यातल्या जनतेला सुरक्षित वाटावं असं वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि ती जबाबदारी त्या शासनाची असते। मला वाटतं निश्चितपणे या घटनेचा विचार करत अधिक प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून होईल अशी अपेक्षा आहे। याप्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत गोदावरी दूध संघाचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, राजेंद्र बापू जाधव, राहत्याचे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, अजिमभाई शहा, अजगर अली, मौलाना इम्तियाज शहा, दशरथ तुपे, राजेंद्र अग्रवाल, हाजी नसीरबाई सय्यद, विकास आढाव, सुखदेव जाधव, हाजी मेहमूद सय्यद, शफीक सय्यद, खाटिक कुरेशी, अमन मणियार, अकबर शेख आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।